आवडता दिग्दर्शक कुठला? अभिजित पानसे की आशिष जैन? अभिजित पानसे. ओके. तर बिग बॉसमध्ये कोणाबरोबर जायला आवडेल? कोणाबरोबरच नाही. का ग असं? आवडेल ना जायला? आत्ता सध्याला तरी असं कॅमेरा कितीतरी कॅमेरे लावलेले असतात तिकडे. तिथं ऍक्टिंग नाही करायचे ना. करतातच, ऍक्टिंगच असतं बिग बॉसमध्ये. ऍक्टिंग म्हणजे काय? स्क्रिप्टेड असतं, ऍक्टिंग असतं. माझ्या दृष्टिकोनातून सांगू, एकच वाक्य माझ्याकडे, कला किंवा अभिनय. कला म्हणजे कशी गोष्ट आहे जी खोटी वाटते पण खऱ्या भावना देते, अशी कला तेच असतं. नाही, तिथं खऱ्या भावना मला वाटत नाहीत. अच्छा, खूप साऱ्या गोष्टी मेकॅनिकल वाटतात मला. बट ठीक आहे, त्या शोच्या प्रमाणे ते इम्पॉर्टंट असू शकतं. बट असं वाटत नाही मला की आत्ता तो राईट टाईम आहे मी जाण्याचा. जाईन, मी नक्की जाईन. मी असं म्हणत नाही मी बिग बॉसला जाणार नाही. गेलीस तर कोणाबरोबर आवडेल? तर काय माहिती त्यावेळेस कोण असणार आहे. बरोबर, असं काही नाही. बरं, मग दुसरा त्याला लागून प्रश्न, तुझा मराठी इंडस्ट्रीमधला क्रश कोण? अगं बायो क्रश एवढा विचार? हां, मी तसं पाहिलंच नाही कोणाला. मला असं क्रश म्हणून म्हणजे लाईक सगळे आता सिद्धू दादा, जितू दादा, सगळ्यांना दादा दादा बघण्याची की एक रिस्पेक्टेबल असे हे करण्याची आहे. बट मराठी याच्यामध्ये स्वप्नील सर पण नाही. ते पण आता क्रश म्हणून कसं बघणार? सगळे सिनियर आहेत. सगळे सिनियर आहेत, म्हणजे त्यांना डिरेक्टली कसं बोलायचं? असं एक सिक्रेट तुझं जे कोणालाच माहीत नाही आहे, मग ते सिक्रेट सांगायचं? ऑब्व्हियसली पहिल्यांदा सर्व काहीच्या पॉडकास्टवर सर्व काही. मग ते सिक्रेट कसं राहणार? यू हॅव टू रिव्हील द सिक्रेट. बरं, माझं सिक्रेट पॉज घेतला मोठा. मी फार बेधडक आहे, बिंदास्त आहे, कोणाला घाबरत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. बट मी फार इमोशनल व्यक्ती आहे आणि मला फार मोजकीच लोक आवडतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी एक्स्ट्रोवर्ट आहे, बट ॲक्च्युली आय एम इंट्रोवर्ट पर्सन. हे लोकांना म्हणजे ते इमॅजिन नाही करू शकत, बट दिस इज माय सिक्रेट ॲक्च्युली. त्यामुळं माझी फ्रेंड सर्कल फार छोटं आहे, म्हणजे अगदीच मोजण्या इतकं आहेत. पण खूप लोकांना असं वाटतं की हिचे खूप फ्रेंड्स आहेत आणि हिचे खूप लोक आहेत. असं नाही आहे, फार कमी आहेत माझ्या आयुष्यात. एखादा फॅनबद्दलचा असा वेगळाच अनुभव? खूप सारे अनुभव आहेत माझे. बट एखादा विचित्र अनुभव? विचित्र? सो फॅन मुमेंट. मी पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मी ट्रॅव्हल करते, कारण मी उगाचच खर्च मला आवडत नाही. सो एकदा मी मुंबई सातारा करत होते आणि मी बसमध्ये होते. मी बसले होते, एक फॅमिली होती. तर पुढे ती महिला तिचे मिस्टरांनी बसले होते आणि तिनं माझ्याकडे खूप वेळा बघितलं आणि मी म्हटलं असंच बघितलं असेल, एवढं काय, कारण विदाऊट मेकअप असंच नाही का घरात असतो, पण तसंच मी ट्रॅव्हल करत होते. मग तिनं असं व्हिडिओ काढला आणि असं मला व्हिडिओ मागे असं म्हणजे मागे वळाली अशी आणि मला दाखवला, तुम्ही यांना ओळखता का? म्हटलं नाही, कोण आहेत या? तर त्यांनी माझाच व्हिडिओ प्ले करून मलाच दाखवत होत्या. म्हटलं हो, माधुरी पवार आहेत या. म्हटलं हो, नाही मला नाही माहिती. म्हटलं हो, तुमच्यासारख्या दिसत आहेत त्या. म्हटलं हो, बघू बघू असं म्हटलं. हां. मग मला त्यांनी सजेशन पण दिलं, तुम्ही आहे ना फक्त लावणी शिका, मग तुम्ही सेम माधुरी पवारसारखा करणार बघा तुम्ही. आणि मी असं म्हटलं हो, शिकेन मी, असं मी त्यांना म्हटलं आणि म्हटलं थँक्यू. आणि मी असं त्यांना इग्नोरन्स मारला, म्हणजे असं की तिने मला पुढचा प्रश्न विचारूच नाही अशा प्रकारे. आणि तिचीच 2 मुलं माझ्या बॅक सीटला बसली होती आणि त्यांनी माझं अख्खं इंस्टाग्राम चाळून काढलं होतं आणि ते एकमेकांना कुजबूज असे बोलत होते, अरे तीच आहे आणि ती नाही म्हणते. आणि तिच्या आई मला ती व्हिडिओ दाखवून सांगत होते. सो मी असं फसवेगिरीचे मुवमेंट बरेच असतात जे फॅनना मी असे गणवत असते, असे फॅन्स मिळतात. मस्त मस्त. लग्न कधी करणार किंवा करायचं आहे का? लग्न हा फार सेन्सिटिव्ह आणि फार जवळचा विषय आहे माझ्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला असायलाच पाहिजे. बट माझं एक इक्वेशन आहे की जर लव्ह लाईफ बफरिंगमध्ये चालत असेल तर लग्न का करायचं आहे? बफरिंग म्हणजे अजून ते प्रेम मिळालेलंच नाही आहे की कुठे ते लपून बसलेलं आहे, ते मला दिसत नाही आहे. ते बाहेर आल्यानंतरच मला कळेल. आणि लग्नासारखी खूप मोठी जबाबदारी आहे आयुष्यामध्ये, जर ती पार पाडायची असेल तर साथीदारही तसा असायला हवं. आणि तो मला असं वाटतं की 4 गोष्टींवरती मी बघेन त्याला, की त्याला आणि मला. क्रायटेरिया? हो, कारण लग्न
इट्स अन इमोशनल अटॅचमेंट ना, म्हणजे जशी शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टी लग्नानंतर 2 कंपॅनियनमध्ये असायला पाहिजेत खूप चांगल्या वेनी. बिकॉज मला असं वाटतं की लग्नानंतर त्या 2 एंटिटीज असतात त्या खूप छान प्रकारे ग्रो करतात, बरोबर आहे. एकमेकांना खूप छान सपोर्ट करतात आणि आयुष्य जर पूर्णत्वाकडे न्यायचं असेल तर म्हणजे महादेवांनी सांगितलेलं आहे आपल्याला की लग्न त्याच्यासाठी फार गरजेचं आहे. पण लग्न जेवढं गरजेचं आहे तेवढंच तो पार्टनर गरजेचा आहे आणि त्याच्याकडे ॲटलीस्ट 4 गोष्टींची समंजसता असावी. लाईक त्याला त्याग म्हणजे काय कळलं पाहिजे, प्रेम म्हणजे काय कळलं पाहिजे, विश्वास म्हणजे काय कळलं पाहिजे आणि जबाबदारी म्हणजे काय कळलं पाहिजे. बरंच आहे म्हणजे. हां, हे मला जेवढं वाटतं म्हणजे त्याच्याबद्दलही माझ्या ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. मलाही त्याच्याबद्दल त्याच्या फॅमिलीबद्दल कळलं पाहिजे आणि त्यालाही कळलं पाहिजे. कारण लग्न हे फक्त 2 जीवांचं होत नाही, 2 परिवारांचं होतं आणि जेव्हा 2 परिवार एकमेकांबरोबर खुश असतात तेव्हा ते दोघं आयुष्यभर फार खुश राहू शकतात असं मला वाटतं. सो असा शिव अंश असलेला मुलगा मला आवडेल. अरे वा, खूप छान, मस्त आहेत तुझे विचार. थँक्यू. तू इथे आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इकडे इन्व्हाइट केलं आणि इतक्या छान चांगल्या विषयांवरती आपण गप्पा मारल्या आणि बऱ्याच काही गोष्टी सर्व काही यांच्यामधून सर्व काही माझ्याबद्दल कळलेलं आहे. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.